नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आपण 8वीचा इतिहास बघत आहे. या ऑलरेडी 4 चॅप्टर झालेले आहेत आणि हा पूर्ण ऐकून इतिहास हा तलाठी, नगर परिषद, जिल्हा परिषद या सगळ्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि आता जो टॉपिक आहे म्हणजे 5वा चॅप्टर आहे, तो समाज सुधारकांवर आहे. अगदी बेसिक चॅप्टर आहे आणि याच्यावरून तुम्ही जर हे प्रश्न बघितले किंवा तुम्ही जर TCS ऐकून प्रश्न बघितले तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला ॲज इट इज प्रश्न तुम्हाला भेटतील. त्यामुळे हा चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुमचे अगदी बेसिक प्रश्न सुटणार नाही आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल कटाक्षाने की याच्यामधूनच सगळे काही प्रश्न आलेले आहेत. आता ते कसे आलेले आहेत ते तुम्ही बघा एकदा. चला तर मग सुरुवात करू. आणि आपण एक्झाम ओरिएंटेड बघत असल्यामुळे आपल्याला जास्त डिटेल बघण्याची गरज नाही. तर बघा, पहिला आपण विचार करूया ब्राह्मो समाज. तर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजा राममोहन रॉय. हा प्रश्न आलेला आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली? 1828 मध्ये. कुठं झाली आहे? बंगाल प्रांतात झालेली आहे. तर यातून ब्राह्मो समाजाचं नेमकं काय ध्येय होतं बघा? अद्वैतवादी विचारसरणी होती. एकेश्वरवाद, उच्च नीच भेदभाव न बाळगणे, कर्मकांडास विरोध करणे, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मण समाजाची काय होती? ऐकून तत्वे आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. तर राजा राममोहन रॉय यांनी काय केलं? सतीप्रथा, बालविवाह, पडता पद्धती यांना विरोध केला आणि नंतर हिंदू कोलकाता येथे काय हिंदू कॉलेजची स्थापना केली. तसेच संवाद कौमुदी नावाचं वृत्तपत्र सुद्धा यांनी चालवलं. आता तुम्ही जर लक्षात घेतलं तर सगळे प्रश्न ऑलरेडी TCS ने विचारले आहेत किंवा कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये आलेले आहेत. म्हणून स्टेट बोर्ड वाचणं का आवश्यक असतं हे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. त्यानंतर प्रार्थना समाज बघा. प्रार्थना समाज त्याच्या आधी काही गोष्टी झाल्या त्या बघूया. दादोबा पांडुरंग तळखडकर यांनी काय केलं? 1848 मध्ये परमहंस सभेची स्थापना केली. तर ती परमहंस सभा मुंबई येथे होती. पण कालांतराने हे परमहंस सभा विसर्जित झाली आणि तिच्या जागेवर त्यांच्याच परमहंस मंडळीच्याच सदस्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर त्या प्रार्थना समाज सुद्धा दादोबा पांडुरंग तळखडकर यांनीच केला आणि त्यांचे जे बंधू होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखडकर हे प्रार्थना समाजाचे काय पहिले अध्यक्ष होते आणि ही संस्था सुद्धा कुठे होती? मुंबईमध्येच होती. ठीक आहे. आणि यानंतर या प्रार्थना समाजामध्येच न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर राघव भंडारकर यासारखे प्रतिष्ठित लोक सुद्धा प्रार्थना समाजासोबत जुळल्या गेल्या आणि त्यांनी पुढे प्रार्थना समाजाचं कार्य करताना आपल्याला ते दिसून येतात. ठीक आहे. आता या प्रार्थना समाजा अंतर्गत कोणते कामं झाले ते बघा. मूर्तीपूजेला त्यांनी विरोध केला, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध केला. त्यानंतर ही तत्वे होती प्रार्थना समाजाची. त्यानंतर प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालय, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. त्यानंतर प्रार्थना समाजाचे एक सदस्य होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर यांनी डिप्रेस क्लास मिशन स्थापन केले. ठीक आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न ऑलरेडी आलेला आहे TCS मध्ये. ठीक आहे. तर पुढे बघा, पुढे आहे सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिराव फुले, इसवी सन 1873 मध्ये. तर याचे तत्व काय होते बघा? समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने खूप चांगलं कार्य केलं. स्पृश्यामधला विरोध केला. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला, स्त्री शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला आणि महात्मा ज्योतिबा फुले जे की संस्थापक होते त्यांनी ब्राह्मणाची कसब, त्यानंतर गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म यासारखे पुस्तकं लिहिले आणि या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी काय केलं? समाज प्रबोधन केलं. ठीक आहे. त्यानंतर आर्य समाज बघू. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. 1875 मध्ये मुंबईमध्ये ही स्थापना झाली होती. तर त्यांचा सत्यार्थ प्रकाश हा नावाचा ग्रंथ आहे जो वेदावर भाष्य करणारा आपल्याला दिसून येतो. तर प्राचीन वैदिक धर्मग्रंथ म्हणजे धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते, स्त्री पुरुष समानता होती असे प्रतिपादन त्यांनी केले. आणि वेदांकडे परत चला हा त्यांनी नारा दिला, ब्रीदवाक्य दिलं. तर वेदांकडे परत चला याच्यावर बरेच वेळा प्रश्न आलेले आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर रामकृष्ण मिशनचा विचार करू. तर रामकृष्ण परमहंस यांचे जे शिष्य होते स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली 1897 मध्ये. ठीक आहे. तर लोकसेवेची कामे केली त्यांनी. दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात या मिशनने आपल्याला काम करताना दिसते. 1893 मध्ये काय झालं? शिकागो येथे आपल्याला ते भाषण माहितच आहे स्वामी विवेकानंदाचं. तर 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे विश्व धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचे त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि भारतीय तरुणांना त्यांनी उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा संदेश दिला. ठीक आहे. त्यानंतर शीख समाजातील सुद्धा सुधारणा झाल्या. जसे की अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली आणि नंतर याच सिंग सभेचा पुढे रूपांतर अकाली चळवळीमध्ये झालं, जो की शीख धर्मामध्ये सुधारणांमध्ये महत्वाची भूमिका बजावते. त्यानंतर महाराष्ट्र स्त्री विषयक सुधारणा झाला. त्याच्यामध्ये महत्वाचे जे होते की
म्हणजे 28च्या दरम्यानमध्ये लॉर्ड बेंटिंक नावाचा जो गव्हर्नर जनरल होता यांनी सतीप्रथा बंद केली आणि या सतीप्रथामध्ये बंद करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांची खूप मदत त्यांना ठरली. ठीक आहे. तसंच गोपाळ हरी देशमुख ज्यांनाच आपण लोकहितवादी म्हणून ओळखतो यांनी शतपत्राच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला आणि आपण आधीच्या याच्यामध्ये पाहिलंच आहे की शतपत्र हे लोकहितवादी लिहित होते तर कोणत्या वृत्तपत्रात ते लिहित होते? प्रभाकर. ठीक आहे. तर पुढे बघा 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली. त्यात त्यांना मदत झाली ती सावित्रीबाई फुलेंची त्यांच्या धर्मपत्नी. ठीक आहे. स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. त्यानंतर केशवपणाची पद्धत बंद व्हावी म्हणून त्यांनी काय केला? नाभिकांचा संप घडवून आला. तसेच विधवा विवाहाच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर विष्णू शास्त्री, पंडित वीरेशलिंगम पंतलू यांनी सुद्धा विशेष कार्य केलं. गोपाळ गणेश आगरकर हे त्यांचं एक वृत्तपत्र आहे सुधारक नावाचं. तर त्या वृत्तपत्रातून बालविवाह, संमती वयाचा कायदा यावर त्यांनी परखड मते मांडली. त्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रतिविरुद्ध परिषद भरवली. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल मित्रांनो, या सगळ्या आपण जे काही घेत आहे सध्या प्रत्येक वाक्यावर प्रश्न आलेले आहेत म्हणून हे प्रत्येक वाक्य महत्वाचे आहेत म्हणून जास्त अंडरलाईन होत आहेत मी समजू शकत आहे पण प्रत्येक वाक्यावर प्रश्न आलेले आहेत म्हणून ते घेणं आवश्यक आहे. तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध काय परिषद भरवली होती. त्यानंतर ताराबाई शिंदे हा तर फेवरेट प्रश्न आहे कुठल्याही परीक्षेचा. ताराबाई शिंदे यांचं कोणतं पुस्तक आहे? स्त्री पुरुष तुलना. ठीक आहे. तर अत्यंत झालभाषेचा स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार करणारे हे पुस्तक आहे. त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम सुरू केलं. विधवा परित्यक्त्या यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभं राहता यावं हा त्यांचा त्याच्या मागे हेतू होता. आणि यांनीच भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभं केलं मुंबईमध्ये. SNDT सध्या त्याला ओळखतात आहे. नाथीबाई ठाकरसी विद्यापीठ आहे ते आणि ते कोणाच्या धर्तीवर केलं होतं? जपानच्या धर्तीवर. ते पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पंडिता रमाबाई यांचं शारदा सदन. ठीक आहे. तर इथे काय झालं? दिव्यांग मुले मुली स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यानंतर रमाबाई रानडे यांनी काय केलंय? सेवा सदन. ठीक आहे. पंडिता रमाबाईंचं शारदा सदन आणि रमाबाई रानडे यांचं कोणतं आहे? सेवा सदन. ठीक आहे. तर या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली आणि स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आपल्या लेखनातून केलं. त्यानंतर महात्मा गांधी यांनी सुद्धा स्त्री शिक्षणाचा काय पुरस्कार करताना आपल्याला ते दिसून येतात. स्त्री सुधारणा चळवळीमध्ये समाजातील सगळेच घटक सहभागी होते. ठीक आहे. त्यांना अन्यायावर वाचा फोडण्याचं काम यांनी केलं. त्यानंतर आता आपण बघूया मुस्लिम समाजातील सुधारणा. त्यानंतर अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजात धर्म सुधारायला म्हणजे सुरुवात केली आणि त्यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मडियन लिटररी सोसायटी याच्यावर प्रश्न आलेले आहेत हे लक्षात ठेवा. अब्दुल लतीफ द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आणि याच कॉलेजचं पुढे काय अलीगड विद्यापीठमध्ये रूपांतर होताना आपल्याला ते दिसून येतं. ठीक आहे. तर सर सय्यद अहमद खान हे पण सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आता हिंदू समाजातील काही चळवळी झाल्या. हिंदू समाजाला सुद्धा सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून काय 1915 साली हिंदू महासभा संघटनेची स्थापना झाली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी काय केलं? बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. नंतर पुढे डॉक्टर केशवराम बळीराम हेडगेवार यांनी काय केलं? 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली नागपूर इथे. ठीक आहे. तर ही हिंदुत्ववादी तरुणाची शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न संघटना उभारणे हे यांचं ध्येय होतं. त्यानंतर पुढे विदा सावरकर यांनी म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी इथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली. याच्यामध्ये सगळ्यांना एंट्री होती त्याच्यामध्ये. ठीक आहे. सहभोजन वगैरे इत्यादी कार्यक्रम त्यांनी राबवले. तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये हा प्रबोधनाचा काळ आपल्याला दिसून येतो. त्यानंतर इथे रवींद्रनाथ टागोर यांनी साहित्य क्षेत्रात नोबेल मिळालेला आहे आणि CV रमन यांना विज्ञान क्षेत्रामध्ये नोबेल मिळालेले. हे दोन्ही तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा समाज सुधारकासंबंधी चॅप्टर होता. अगदी सोपा होता आणि याच्यामध्ये प्रत्येक मुद्दा जो याच्यामध्ये आपण घेतला प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न आलेले आहेत एक्झाम मध्ये म्हणून हा ऐकूनच व्हिडिओ खूप महत्वाचा ठरतो. तुम्ही व्हिडिओ डिटेल बघा. याची PDF मी पुस्तकाची PDF त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करून देईल. ते तुम्ही बघा आणि याचा फायदा घ्या. चला तर मग भेटूया आपण पुढच्या चॅप्टर मध्ये. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.